सेकंड राऊंडच्या सामन्याने इथून सुरुवात होती. पहिल्या सामन्याचा कौल इथून झाला आणि शिवशाही तलवडे संघाने फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला. बॅटिंगसाठी जयगणेश तलवडे संघ असे दोन्ही टीम आपण आपलं प्लेइंग 11 3 ओव्हरची मॅच असणार आहे. 3 ओव्हर मॅच असेल आणि बाकीचे जे नियम आहेत ते तुम्हाला आधीचे सामने आपण खेळलात म्हणजे सगळे नियम तुमच्यापर्यंत आम्ही पुरवलेत. आणि यानंतर होणारा जो सामना आहे त्या दोन्ही टीमला आयोजकांना विनंती आहे की आपण कॉन्टॅक्ट करा. दोन्ही संघ वेळेत उपस्थित होतील याची आपण काळजी घ्या. यानंतर सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे संघ खेळणार आहे आणि त्यांच्या विपक्षात कोणता संघ आहे? गावदेवी कोल्हारे संघ इथे उपस्थित झालाय. गावदेवी कोल्हारे संघाचं स्वागत आहे. आणि सायली 11 महालक्ष्मी तलवडे संघ सूरज गोडविंदे आपण इथे उपस्थित झाला असाल तर आपण देखील रिपोर्टिंग करा. आणि दोन संघामधील ही लढत आता सुरू होईल 3 ओव्हरच्या मॅचची. पहिल्या बॅटिंगची सुरुवात करेल नवनाथ विर्ले आणि अमर बाबरे आणि त्यांच्या विपक्षात असेल तर मात्र शिवशाही तलवडे टीम कडून कुमार शेळके. एकच ग्रामपंचायत लॉट्स मध्ये बऱ्याचदा हे दोन संघ खेळलेत. त्रिफलाचित केलं ते कुमार शेळकेने. आधी देखील याच संघाने जयगणेश तलवडे संघाला पराभव दिला होता. आज कदाचित जयगणेश तलवडे संघ वसुली करण्याच्या इराद्याने या स्पर्धेमध्ये उतरलाय. एक संघाला तर त्यांनी पराभव दिला. दुसरा संघ पुन्हा एकदा त्याच हिमतीने कुमार शेळकेचे चेंडू आहेत. ताकद जरूर वाढलेली असते. एकदा दिलेला पराभव दुसऱ्यांदा पुन्हा त्याच टीमच्या विरोधात थोडासा कॉन्फिडन्स जरूर असतो. क्रिकेट हे सांगू शकत नाही. 3 ओव्हरमध्ये जर किमान धावसंख्या उभारली जयगणेश तलवडेने तर शिवशाही तलवडे संघाला ते देखील याच मैदानावरती शिकस्त देऊ शकतील. कुमार शेळके 2 चेंडूमध्ये 1 विकेट कुमारने कमावली. अमर थोडासा नाराज आहे. कारण संघासाठी त्याची बाट फार महत्वाची होती आणि तो इथून बाद झालाय. 3 मॅच 0 वरती आउट झालाय अमर बाबरे. हा त्याचा मागे 3 मॅचचा रेकॉर्ड आहे. 2 चेंडू आणि 1च धाव. निलेश राणे हार्दिक पांडे या संघाचा मैदानाच्या आत. फुल टॉस चेंडू नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉल इथून घोषित केलाय. कालपासून आमची अनाउन्समेंट होती की कुठल्याही टीमसाठी DRS नाही आहे. कुठल्याही टीमसाठी DRS नाही. पंचांचा निर्णय किंवा त्यांची डिमांड याच गोष्टीवरती चेकिंग होईल. पण कॅमेरा एकाच एंड कडून आहे त्यामुळे पूर्णपणे तो एरिया कव्हर करणं हे इम्पॉसिबल आहे. त्यामुळे इथून अंपायरचा निर्णय हाच अंतिम निर्णय असेल. धावसंख्या 3 चेंडू मध्ये इथे 2 आल्यात म्हणजे धावसंख्या 3 बॉल मध्ये 2 चेंडू नो बॉल 2 चेंडू मध्ये 3 धावा. धावा फलका आणि फ्री हिट असेल पुढच्या चेंडूवरती. फ्री हिटचा हा चेंडू कुमार शेळकेने दिली आहे मोठी संधी. फलंदाज आहे तो मात्र नवनाथ विर्ले. फ्री हिटचा चेंडू आहे. फिल्डिंग त्या ठिकाणी करण्यात आली आणि 1 रनने धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचले 4 या अंकावरती. 3 चेंडू कुमार शेळकेने टाकले. धावा दिल्या फक्त 4. पॉवर प्ले मध्ये अशा टिचून गोलंदाजाची गरज होती. टिचून मारा व्हायला हवा आणि कुमार शेळकेची ऍक्शन आणि खोलात टाकणारे त्याचे चेंडू थोडंसं टेन्शन मध्ये आणतात. उडवलाय चेंडू. निलेश राणेचा फटका भरपूर उंच आसमानी टोला. चेंडू केला इथून षटकार क्लिअर. निलेश राणे इज ऑन फायर आणि धावा इथून हल्ला बोल करत असताना कुमार शेळकेला दाखवलंय आसमान. ठोकलाय षटकार. धावा झाल्यात त्या मात्र 10. जबरदस्त शॉट. टेनिस बॉल मध्ये प्रत्येक टीम मध्ये उंचावरून षटकार खेळणारे फलंदाज हवेत तरच टीमला मोठी धावसंख्या उभारता येते आणि निलेश राणे तोच प्रयत्न करतोय. धावा पोचले 10. कुमारचा हा चेंडू मागे कलेक्ट झालाय. नवनाथ वेगाने धावलाय आणि 1 रनने इथून केली आहे
22च्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यात असेल. 1 रनने धावफलकावरती धावसंख्या पोहोचली 11. 2 मागच्या मॅचेस आपण बघितल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा ही मागील दोन्ही मॅचेस मध्ये आली. तिसऱ्या मॅच मध्ये देखील कुमार शेळकेने 11 दिल्यात आणि त्याचा शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. अकरा धावा आणि शेवटचा बॉल कुमार शेळकेचा. वाईट चेंडूची घोषणा इथून करण्यात आलेली आहे. 12 धावा इथून आल्यात. जयगणेश तलवडे संघाला अपेक्षित असणारी धावसंख्या बोर्ड वरती सध्या दिसत आहे आणि यानंतरच्या होणाऱ्या मॅचेस सगळ्या संघांनी लक्ष द्या की आपण वेळेवरती उपस्थित राहा. 11 खेळाडू किमान आपण आपल्या टीमसाठी तयार करा. वेळेवरती पोचा. धावसंख्या आहे ती मात्र 12. कुमार शेळकेची ओव्हर इथून अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. सर्कल बाउंड्री बनून ओव्हर साठी आला. ओव्हर द विकेटने गोलंदाज कुमार शेळके. एका धावेचा प्रयत्न लास्ट बॉल वरती आणि 1 रनने पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात. कुमार शेळकेने 13. जय गणेश तलवडे संघाची धावसंख्या 13. मैदानाच्या आत पाण्याची डिमांड आहे. मग ऊन भरपूर असल्या कारणाने मैदानाच्या आतमध्ये पाण्याची डिमांड असेल तेव्हा पाणी आम्ही तुम्हाला पुरवू. पण इतर तर कोणत्या संघाचा सामना असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. चला सायली 11 महालक्ष्मी तलवडे संघाचे कर्णधार टॉस साठी आपण यायचं आहे आणि गावदेवी कोलारे संघाचे कर्णधार आपण देखील नाणेफेकीसाठी यायचे. दोन्ही संघांच्या कॅप्टनने टॉस साठी उपस्थित राहा. पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा आल्यात. नवनाथ विर्ले आणि निलेश राणेची बॅटिंग. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आलाय तुम्हाला यश. प्रेम आलेत, माफी असावी, प्रेम आहेत. यावेळी थोडं चेंज करण्यात आलाय. शिवशाही तलवडे संघाकडून प्रेमला इथून इन्व्हाइट केलंय. धावसंख्या 13. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली टोटल आली आहे जय गणेश तलवडे टीमची. पहिलाच बॉल बॅट वरती आहे. लोवर फुल टॉस होता. हवेत खेळले, पकडली एक कॅच. दिशेने कुंदन विर्लेचा हा षटकार. इन फॉर्म कुंदन विर्ले मैदानाच्या आतमध्ये, मैदानात पोचल्या आग ओकताना दिसलाय. गेल्या वर्षी ग्रामपंचायत पिंपलोलीची स्पर्धा याच खेळाडूने गाजवली होती. सचिन डायरे यांच्या सुजल 11 संघाला चॅम्पियन बनवून दिलं होतं आणि या वर्षी देखील इन फॉर्म आहे कुंदन. लक्ष्मण विर्ले ठोकतोय षटकार. हलक्या हाताने हुशारीने ढकललाय चेंडूला. 1 रनने धावफलकावरती रणसंख्या पोहोचतीये
ती मात्र 20 या अंकावरती. 3 चेंडू आणि धावा मात्र 20. ओव्हरची सरासरी कशी मेंटेन करायची ते एका फटक्याने कुंदनने करून दाखवलं. धावा संख्या 20. दुसऱ्या बाजूला निलेश राणे फिल्डिंग दौरा कंप्लीट करत असताना पाहणी करतो फिल्डिंगची की कोणत्या दिशेने आपल्याला गॅप शोधता येईल. निलेश राणेचा फटका कव्हरच्या समोर चेंडू आहेत खेळाडू त्या ठिकाणी. योगेश रन मिळेल एक. धावसंख्या पोहोचती 21. निखिल आहे त्या ठिकाणी. निखिल आणि योगेश दोन्ही सेम दिसतात म्हणून त्यांना ओळखणं हे फार कठीण आहे. धावसंख्या 21. जसे कोल्हाऱ्याचे कल्पेश आणि रुपेश दोन सख्खे भाऊ आहेत त्यांना ओळख नाही तसंच कठीण असतं. धावसंख्या 21. कुंदनचा फटका कव्हरच्या बाजूने काढलाय. एक केली कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न. कुमार आलाय बॉल पर्यंत आणि थ्रो पोचेल तोपर्यंत धावा झाल्या 2. धावसंख्या 23. ओव्हर नंबर 2 चा खेळ आणि गोलंदाज प्रेमचे चेंडू संपलेत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. शेवटचा बॉल इथून असणारे गोलंदाजी करणाऱ्या प्रेमचा. शिवशाही तलवडे टीम कडून बॉलिंग साठी प्रेम. लास्ट बॉल साठी आम्ही आपणास टॉस साठी इन्व्हाइट करतोय. 2 ओव्हर आणि धावसंख्या ती मात्र 23. राखली. धावसंख्या 24. निलेश राणेचा फटका स्वीपर मध्ये आहेत कुमार. बॉल पर्यंत 2 धावा. कुमारचा थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढेल. पोचतीये 26 या अंकावरती. यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह शॉट केलाय. जमिनीलगत दुसरा धाव्याचा प्रयत्न आहे. सायकरनला फेक आहे आणि पंचांचा निर्णय येतो. फलंदाज इथून बाद. निलेश राणे इथून परतेल कारण विकेट आली आहे ती रनआउटच्या स्वरूपात.
थँक्यू डीजे थँक्यू. 27 धावा धावफलकावरती आहेत. 4 विकेट आउट झालेत आणि अजूनही या डावाचे चेंडू शिल्लक येते मात्र 3 बॉल बाकी आहे. 27 धावा झाल्यात आणि या पुढील होणाऱ्या दोन्ही संघांना मी आमंत्रित करतो टॉस साठी. गावदेवी कोल्हारे टीमचे कॅप्टन आणि सायली 11 महालक्ष्मी तलवडे टीमचे कॅप्टन दोघांनीही टॉस साठी यावं. जर उशीर झाला तर सामना 4 ओव्हर ऐवजी 3 ओव्हरचा असेल. याची दोनही संघांनी नोंद घ्या. सकाळपासून आम्ही ही महत्वाची अनाउन्समेंट केलेली आयोजकांच्या वतीने. फटकार दत्ता विर्ले यांच्या बॅटमधून ऑन साइडला हवेत भरपूर उंच पकडली कॅच मिळाली विकेट दत्ता विर्ले यांची. झटका दिलाय 5वा. धावसंख्या 27. दत्ता विर्ले देखील बघत राहिलेत की हा चेंडू सीमापार जायला हवा होता. कॅच कॅरी केली भरपूर वेगाने धावून ती मात्र योगेशने. धावसंख्या 27. डीजे धावसंख्या ती मात्र 27. चेंडू संपलेत ते मात्र 4. प्रत्येक टीमचा 12th मॅन त्याची जबाबदारी की त्याने त्याची पडताळणी करावी आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना आहे. मैदानाच्या आतमधून आपण इशारा करतो 12th मॅन त्या ठिकाणी आहे. स्कोरर त्या ठिकाणी आहेत. धावसंख्या 27. धावसंख्या 27. फटका यावेळेस हवेत आहे. मागे खेळाडू आहेत. कुमार चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा. 29 झालेत. जय गणेश तलवडे टीमची धावसंख्या 29. अवघा एक चेंडू इथून प्रीतमचा शिल्लक आहे. 29 धावा झाल्यात. शिवशाही तलवडे संघाच्या प्रीतमने या ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या 6. 1 दुहेरी धाव 2 सिंगल वरती आपण पाहिलं आणि त्यानंतर इथे देखील दुहेरी. 29 झाल्यात. प्रीतमचा लास्ट बॉल. अंतिम चेंडू खोलात होता. चेंडू ऑन साइडला केलं. हलक्या हाताने ढकलला चेंडू. बॉल हातामध्ये मिसफील्ड झाली आहे. फायदा मिळतोय आणि 1-2-2 आणि तिसऱ्या धावेसाठी देखील फलंदाज मार्गस्थ झालेत. 2च धावा इथून मिळतील. 31 धावा झाल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये या मंचावरती आगमन होत आहे ते मात्र संदेश हजारे दादांचं या स्पर्धेच्या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 31 धावा इथून कंप्लीट केल्यात आणि 32 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय शिवशाही तलवडे टीमला. आणि गावदेवी कोल्हारे टीमचे कॅप्टन आणि सायली 11 महालक्ष्मी तलवडे टीमचे कॅप्टन दोघांनीही टॉस साठी मैदानाच्या ठिकाणाहून मात्र स्टेजच्या दिशेने यायचंय. बघा उशीर करू नका. संदेश हजारे दादा या ठिकाणी उपस्थित झाले. संदेश जोशी दादा उपस्थित आहेत. निखिल गोमारे उपस्थित आहेत. महेश दादा हजारे उपस्थित आहेत आणि भरपूर चांगलं नियोजन असणारी ही स्पर्धा आहे. स्वर्गीय आर्यन 11 चषक. गावदेवीचे कर्णधार इथे उपस्थित झाले. तलवडेचे कॅप्टन उपस्थित झालेत. लगेच आपण टॉस करूया. मी संदेशजी नयन सोनावळे दादा आपण या ठिकाणी उपस्थित झालात. मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं आणि संदेश हजारे दादांना विनंती करेल पुढील सामन्याचा टॉस आपण करू. येस संदेश जोशी दादा यांच्या शुभ असं आपण टॉस करू. कॅमेरामॅन कॅमेरा आपण स्टेजकडे फिरवा. जिथे 2 कॅप्टन उपस्थित झालेत. गावदेवी कोल्हारे टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर त्यांच्या विपक्षात येतो सायली 11 महालक्ष्मी तलवडे संघ. विजय गोडविंदे टीमचं नेतृत्व करतात आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी कोल्हारेचे कॅप्टन
इथून उपस्थित आहेत. तर संदेश अनंत जोशी यांच्या शुभ हस्ते करू आपण टॉस. आणि अवघ्या 32चं टार्गेट आहे ते मात्र शिवशाही तलवडे टीमला. 31 झालेत, 32चं लक्ष आहे. संदेश जोशी यांच्या शुभ हस्ते करतोय आपण टॉस. टॉस जिंकलाय सायली 11 महालक्ष्मी तलवडे टीमने आणि बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय पुढच्या मॅच मध्ये ते मात्र गावदेवी कोल्हारे टीमला. चला दोन्ही संघांनी आपल्या संघाची बांधणी करा. पुढच्या सामन्यासाठी आपण सज्ज व्हा आणि 32 धावांची इथून गरज आहे. कारण हल्ली कंडिशन अशी आहे की 11 खेळाडू होता होता दमछाक होते. त्यामुळे आता हल्ली बांधणी करणं हे गरजेचं आहे. 11च्या 11 खेळाडू येण्यासाठी जो उशीर होतोय त्यामुळे स्पर्धेला उशीर होतोय. त्यामुळे चर्चा पंचांचं पॅनल मैदानाच्या आतमध्ये पोहोचलंय. पांडुरंग माळी, प्रमोद, रुपेश, आकाश चारही आमचे अंपायर चर्चा करतायत की पुढील मॅचेससाठी आपली रणनीती काय असेल ॲज अ अंपायर म्हणून. मॅचला झाली आहे सुरुवात. ओपनिंग जोडीमध्ये थोडासा चेंज केला शिवशाही तलवडे टीमने. गोलंदाज अमर बाबरे. अमरचा हा चेंडू अपील मैदानाच्या आत. वाईट चेंडूची घोषणा पंचांकडून. 1 रनने सुरुवात झाली ती शिवशाही तलवडे टीमची. शिवशाही तलवडे आणि जय गणेश तलवडे असा सामना आहे. 3 तलवडेचे संघ आज एकाच लॉट्स मध्ये खेळतायत. त्यामुळे आज कदाचित या 3 मधून एखादा संघ क्वालिफाय होईल का याची चर्चा जास्त आहे. वाकस संघ देखील आज खेळणार आहे. अजिंक्य पवार यांचा संघ देखील उतरणार आहे. यावेळेला बाटला स्पर्श फर्स्ट स्लिप मध्ये मिस्टेक आणि चेंडू इथून कॅरी केलाय तोपर्यंत धावा घेतल्या जातात 2. एक चुकी फार घातक ठरतीये. त्यामुळे इथून चेंडू अडवणं गरजेचं होतं पण 2 धावा आल्या. धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 3 या अंकावरती. अमर बाबरे प्रयत्नशील आहे. जय गणेश तलवडे संघाच्या माइंड मध्ये आज एकच गोष्ट आहे ती म्हणजे ज्या संघाने आपल्याला आधी याच मैदानावर परास्त केलंय त्यांना पराभवाची परतफेड कशी करता येईल या विचारामध्ये चेंडू हातातून निसटलाय आणि विनोद पोचलेत. धावसंख्या 3 बॉल मध्ये 3. अमर बाबरेची ही ओव्हर जबरदस्त चेंडू. फिल्डिंगला साथ द्यावी लागणार आहे आणि मागच्या सामन्याचा जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच राहिला योगेश. 3 बॉल धावसंख्या ती मात्र. अमर बाबरेची ही ओव्हर योगेशला इथे थांबवलंय. धावा आहेत त्या मात्र फक्त आणि फक्त 3.
पुढे आला होता योगेश. विकेट कमावली आहे ती मात्र जय गणेश सलवडे टीमने. 3 धावसंख्येवरती विकेट बाल केली योगेशने. चेंडू कनेक्ट होत नव्हता. मैदानाची परिस्थिती ओळखली. त्याला माहिती की कदाचित आपण जास्त थांबलो तर सामना आपल्या मुळे अडचणीत येईल. त्यामुळे योगेशने विकेट गमावली. धावा आहेत फक्त 3. चला धावसंख्या ती मात्र 3. अमर बाबरेने पूर्णपणे आपल्या चेंडूवरती नियंत्रण ठेवलं. एकही खराब चेंडू त्याने टाकला नाही. पहिला वाईट चेंडू वगळता मात्र त्यानंतर चांगली बॉलिंग केली अमर बाबरेने. हवेत खेळले. पॉइंट मध्ये कॅच आली. ड्रॉप. दुसऱ्या धावेचा केला इथून प्रयत्न. ओव्हर नंबर 1 अमर बाबरेने धावा खर्च केल्यात. त्या मात्र तब्बल 5. विजयासाठी 12 चेंडू मध्ये गरज आहे ती मात्र 27 धावसंख्येची. फिल्डिंग मध्ये फार चुका झाल्या या ओव्हर मध्ये. कारण जय गणेश सलवडे संघ अमरने जे चेंडू टाकले सटीक लेन लाईनने त्याने बॉलिंग केली. पण ज्या फिल्डिंग मध्ये झालेल्या चुका कॅच ड्रॉप झाली. आधी देखील चेंडू कॅच साठीच होता. 2 कॅच ड्रॉप झाल्या त्यावरती 2-2 अशा 4 धावा खर्च केल्या आणि त्या 4 धावांनी वाईटने धावसंख्या पोहोचली आहे 5. 12 चेंडू मध्ये गरज आहे 27 धावांची. कारण ही मॅच आहे सेकंड राऊंडची आणि त्याहून चर्चा अधिक आहे तलवडे टीमच्या सपोर्टरची. शिवशाही तलवडे आणि जय गणेश तलवडे मध्ये कोण जिंकेल. दोनही संघांची आतापर्यंतची कामगिरी एकाच मॅच वरती तोही पराभव आलाय फिल्डिंग करणाऱ्या जय गणेश तलवडे टीमला. त्यामुळे शिवशाही तलवडे टीमचं वर्चस्व पुन्हा एकदा दिसून येईल का या विजयाने हे आपल्याला बघायचं आहे की त्यांच्या विरोधात जय गणेश तलवडे संघाचा विजय येईल. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. लाईव्ह देखील बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत आणि तलवडेचे 3 संघ आज खेळत आहेत. म्हणजे प्रेक्षकांनाही विचार पडलाय की किती पब्लिक तलवडेची मागे असेल. चेतन खाडे ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. गोलंदाजीसाठी समोर येतो मात्र फलंदाज विनोद. पहिला बॉल इथे देखील पाहिलं तर विकेट किपर कडून चेंडू निसटला होता. अपील आणि मैदानाच्या आतमध्ये विनोद मागे पुढे करता करता कमावली ती विकेट. धावसंख्या 5. 11 चेंडू मध्ये धावा पाहिजे 27. 11 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. शिवशाही तलवडे संघाला विकेट टिकवाव्या लागणार आहेत कारण मैदानाच्या आतमध्ये सध्या बॉलिंगने आपली कमांड ठेवली या मॅच मध्ये जय गणेश तलवडे टीमने. गोलंदाजी करतोय तो मात्र चेतन खाडे. करण शेळकेचा फटका हवेत. पकडली कॅच नवनाथ विर्लेने. दिलाय धक्का क्रमांक 3. बॅक टू द डगआउट डीजे. थँक्यू.
बऱ्याचशा प्रेक्षकांना हा प्रश्न जरूर पडलाय की शिवशाही तलवडे संघाने पहिल्या मॅच मध्ये जी सलामीची जोडी होती योगेश आणि निखिलची त्या जोडीला का बदललं हा मोठा प्रश्न आहे. कारण सुरुवात इतकी चांगली होती, योगेश निखिलचं कॉम्बिनेशन इतकं चांगलं होतं की सलामीची जोडी यावेळेला थोडी चेंज केली. योगेश देखील तशी खेळी करू शकला नाही, विनोद देखील परतला आणि आता मैदानाच्या आतमध्ये दयेश हा नवीन फलंदाज उतरतोय, साथीला येतो. मात्र निखिल आता दोघांवरती जबाबदारी आहे. मॅच पाहिलं तर फारशी कठीण नाहीये कारण 10 बॉल आहेत आणि गरज होती 27 धावांची. 10 बॉल 27 मध्ये 1-2 शॉट आले या ओव्हरमध्ये तर मात्र चांगली फाईट करता येईल. दयेशसाठी हा चेंडू आहे चेतन खाडेचा ओव्हर द विकेटने. या गोलंदाजाने आज कमाल केली आहे, भरपूर चांगली बॉलिंग आज ओव्हर द विकेटने केली ती चेतन खाडेने. हा स्टान्स त्याचा चांगला आहे आणि दबाव येतो आता शिवशाही तलवडेवरती कारण 9 चेंडू आणि 27 ची गरज आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती चेतन खाडेला जर 2 हिट इथून खेळल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये धावसंख्येचा अंतर देखील कमी होईल. 9 बॉल 27. दयेशच्या बॅटला स्पर्श होऊन हलकीशी कडा, विकेट येते इथून दयेशची. सामना आहे आता 8. आणि ती मिसफिल झाली आहे सुधीर कडून. धावा आल्या 4. पोचला चौकार कुमार शेळकेचा. गरज आहे मॅच मध्ये 7 चेंडू आणि गरज आहे 23 धावांची. जय गणेश तलवडे टीम कडून जी फिल्डिंग मध्ये चुका होत आहेत ना सातत्याने विकेट किपर स्लीपर फार त्रस्त केलंय या फिल्डिंगने गोलंदाजांना. 7 बॉल 23 ची गरज आहे कुमार कडून. अजून या लास्ट बॉल वरती देखील एखादा फटका अपेक्षित आहे. तेजस हजारे दादा या ठिकाणी उपस्थित झाले. तेजस दादा आपण मंचावरती यावं, आपलं स्वागत आहे. वाईट चेंडूचा मारा केलाय चेतनने. 1 रनने धावफलकावरती आता 7 बॉल मध्ये पाहिजे धावा 22 आणि तेजस दादा हजारे यांना इन्व्हाइट करेल. दादा आपण सन्मानाने या मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. गोलंदाजी करणाऱ्या चेतनने इथून खराब चेंडू टाकलाय आणि 22 धावा करायचे 7 बॉल मध्ये. अंतिम चेंडूची वाटचाल. कुमारचा फटका हवेत आहे. खेळाडू आले डाऊन दी बॉल, पकडली आहे दत्ता विरले यांनी कॅच. मिळाली विकेट कुमारची आणि जे टार्गेट होतं 32 2 ओव्हर मध्ये धावा झाल्या 10. विजयासाठी 6 चेंडू आणि कंपल्सरी धावा पाहिजेत. शिवशाही तलवडे संघाला 22. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. यश आय थिंक नवीन फलंदाज उतरत आहेत. 6 चेंडू 22. टीम मीटिंग इथून कंप्लीट झाली. ग्रामीण क्रिकेटमध्ये टेनिस बॉलमध्ये हेच बघायला मिळतं. सातत्याने ज्या टीम मीटिंग होतात त्या मात्र पंचांसाठी फार त्रासदायक असतात. तेजस दादा हजारे इथे उपस्थित झाले, त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. संदेश जोशी यांच्या शुभ हस्ते आपण तेजसजी हजारे यांचा सत्कार स्वागत कक्षामध्ये करू. कॅमेरामॅनला विनंती आहे की कॅमेरा आपण स्वागत कक्षाकडे फिरवावा जिथे तेजस दादा हजारे यांचा सत्कार समारंभ संदेश जोशी यांच्या शुभ हस्ते आपण करीत आहोत. दोन्ही हँडसम लुक असणारे व्यक्तिमत्व आहेत. स्वागत कक्षामध्ये संदेश आपण कॅमेरा तिथे फिरवला गेलाय. स्क्रीन वरती बघू शकाल तुम्ही 2 हँडसम लुक स्टाइलिश 2 व्यक्तिमत्व ब्लॅक टी शर्ट मध्ये तुम्हाला दिसत आहेत. ते तेजसदादा हजारे आणि त्यांचा सत्कार करतायत ते मात्र युवा उद्योजक संदेश अनंत जोशी यांच्या शुभास. आपल्या मित्राला गला भेट घेऊन त्याचा आदरातिथ्य करत असताना संदेश जोशी तेजस आपलं स्वागत आहे. इथून पुढे 4 दिवस तेजस आपण मदत करा
समीर आलेत, मनपूर्वक धन्यवाद. स्क्रीनवरती बघू शका दोन जिगरी दोस्तांची ही सत्काराची गाला भेट, मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन तेजसचं आपण स्वागत करतोय. चला जाऊया मैदानाकडे, कॅमेरा आपण फिरवावा. मॅच मध्ये गरज आहे ती 22 धावांची आणि समीरचा हा चेंडू इथून पाहिला तर वाईट चेंडूचा मारा केलाय. 21 पाहिजे 6 बॉल मध्ये, सामना फिरवता येईल शिवशाही तलवडे संघाला, फक्त पाहिजे तर बिग हिट. आणखी एक वाईट बॉल टाकलाय तो मात्र समीरने. सामना आता 6 बॉल 20 धावांची गरज आहे. निखिल खेळपट्टीवरती आहे, संघाची पूर्णपणे दारोमदार आहे निखिलच्या बॅटिंगवर. 6 बॉल मध्ये धावा पाहिजेत 20. 1-2 फटके मॅच मध्ये पूर्णपणे प्रेशर टाकू शकतात गोलंदाजीवर आणि समीरचे 1-2 डॉट बॉल फलंदाजी करणाऱ्या टीमला विजयापासून थांबवू शकतात. 6 बॉल मध्ये कंपल्सरी 20 धावा जरी जास्त आहेत तरी सामना अजूनही पाहिलं तर रोमांचक आहे. निखिलचा फटका ऑन साइडला, अमर बाबरे चेंडू पर्यंत हातात आहे, फेक होतीये दुसऱ्या धावेसाठी फलंदाज आणि इथून बाद झालाय तो मात्र निखिल. गरज होती या विकेटची, विकेट आली निखिलची. डीजे 5 बॉल 19. प्रीतम उतरले नवीन फलंदाज, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न प्रीतमचा, चेंडू आलाय डॉट. या सामन्यावरती दारोमदार होती निखिल वरती, षटकार खेळण्याची ताकद होती निखिल मध्ये आणि समीर सुरुवातीपासूनच प्रेशर मध्ये होता. निखिल आउट झाला आणि आता विजयाची जी आशा आहे अपेक्षा आहे ती प्रीतम वरती आहे, पण 4च चेंडू आहेत आणि 19 धावांची गरज आहे. प्रीतमचा फटका हवेत चाललाय, अमर बाबरे चेंडू पर्यंत पकडली, कॅच मिळाली, विकेट समीरच्या खात्यात. धावा इथून 3 बॉल आणि करायचा धावा कंपल्सरी 19. नवीन फलंदाज बंटी मैदानाकडे लगेच वाटचाल करतोय. 3 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. हुशार खेळाडू आहेत शिवशाही तलवड्याच्या. बंटीला माहिती आहे की बॅटिंग मिळाली आहे, लगेच धावत सुटला. 3 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे, कारण फार कमी वेळा बंटीला बॅटिंग मिळते. आज तो टीम मध्ये आणि 3 चेंडू मध्ये 19. बंटीने एखाद दुसरा षटकार किंवा चौकार जरी खेळला तरी शिवशाही तलवड्यासारखी ती आनंदाची गोष्ट असेल, कारण 7 विकेट या टीमच्या बाद झालेत आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आत आहे. बंटीच्या बॅटमधून फुलटॉस चेंडूवरती फटका आणि त्या ठिकाणी दुसऱ्या धाव्यासाठी निघालाय बंटी. धावा मिळाल्या 2. आता सामना फार दूर राहिला, 2 बॉल आणि 17ची गरज आहे. त्यामुळे इथून सामना जिंकणं हे फार कठीण आहे, पण बंटीची बॅटिंग कशी होईल याकडे लक्ष आहे. कुमार शेळके आवर्जून बघतात की बंटीची बॅट. फटका चांगला बंटीचा हवेत आहे आणि बंटीच्या बॅट मधून आलाय या वेळेला चौकार. शिवशाही तलवडे संघाचा बंटी टोकतो चौकार. 1 बॉल धावा पाहिजेत आता 13. बंटीची बॅटिंग 2 बॉलवरती 6 धावा त्याने केल्या. कदाचित पुढच्या स्पर्धेमध्ये बंटीच्या बॅटिंगचा विचार केला जाईल आणि त्याची पोझिशन कदाचित
वर येईल, त्यामुळे बंटी लास्ट बॉल इथून शिल्लक आहे. चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय. इतका चांगला शॉट होता बंटीचा. एकच चेंडू शिल्लक आहे, गरज होती 13 धावांची. आणि यानंतर गावदेवी कोल्हारे संघ मिलिंद प्रवीण यांच्या नेतृत्वाखाली असेल आणि त्यांच्या विपक्षात असेल सायली इलेव्हन महालक्ष्मी तलवडे. एकच चेंडू होता आणि तिथेही बंटीचा शॉट सीमा पार. जबरदस्त शॉट केला बंटी. 3 बॉल मध्ये 10 धावा त्याने केल्या आणि सामना दूर राहिला. मात्र जवळपास 13 धावांनी जिंकलाय तो मात्र जय गणेश तलवडे संघ. अभिनंदन करू या टीमचं. आणि चौकार मारला बंटीने. 3 बॉल मध्ये 10 धावा केल्या. अशी बॅटिंग सुरुवातीपासून झाली असती तर कदाचित शिवशाही तलवडे संघाला सामना जिंकता आला असता. पण योगेशची बाट जिथून निष्काम ठरली तिथून मात्र सामना कलाटणी मिळाली. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय